प्रेज द लॉर्ड. नाताळ संदेश आज आमच्यासाठी काय आहे? सध्या संपूर्ण जगामध्ये नाताळाचं वातावरण आहे, आनंदीमय वातावरण आहे. आणि ह्या वातावरणामध्ये आम्ही राहत असताना नाताळ सण आम्ही दरवर्षी साजरा करतो. परंतु आजच्या माझ्या संदेशाचा विषय आहे की नाताळ सण हा एक सांप्रदायिक पद्धतीने साजरा करणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. आणि आता हे तुम्ही ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल, बापरे, आजपर्यंत ह्या पिढीपर्यंत आमच्या 3 पिढ्या 4 पिढ्या आम्ही जातीवंत ख्रिस्ती आहोत, देवाचे सेवक सेविक आहोत, मग ही अंधश्रद्धा आम्ही पाळत आलो की काय? 100% पाळत आलेला आहात. आम्ही पाहणार आहोत खाली ते कसं आहे. नाताळ सण साजरा करण्याला माझा अजिबात विरोध नाही आहे. 100% नाताळ सण साजरा केलाच पाहिजे. ती एक फार मोठं सुवार्तेचं माध्यम आहे. परंतु आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे त्या नाताळ सणाला एक वेगळ्या प्रकारची आम्ही ठेवण केलेली आहे, एक सण म्हणून आम्ही पाळतो. लक्षात घ्या, संप्रदाय हा शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे. संप्रदाय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मत्तेय शुभवार्तांमध्ये देखील 15 अध्याय आणि 1 ते 20 वचनामध्ये आम्ही पाहतो की हेडिंगच असं आहे की मानव जात आणि येशूची शिकवण, मानवी संप्रदाय आणि येशूची शिकवण, ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे आहेत. मग आम्ही मानवीय रीतिरिवाजाप्रमाणे चालणं बरोबर आहे की ख्रिस्ताच्या जन्माची जी शिकवण किंवा ख्रिस्ताने दिलेली शिकवण ही पाळणं महत्त्वाचं आहे, हे आम्हाला पाहणार आहोत. म्हणून परंपरा म्हणजे पिढीनपिढी चालूत आलेली एक वहिवाट, चाली आणि रूढी, रीतिरिवाज. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून नाताळ सण साजरा करीत असताना नेमकं आम्ही काय केलं पाहिजे, हा फार मोठा प्रश्न आहे. माझे 4 मुद्दे आहेत. नंबर 1, नाताळ सण एक सांप्रदायिक पद्धतीने आम्ही साजरा करतो, म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षी आम्ही ते करत आलेलो आहोत. मी म्हणेल 100% ते आम्ही आत्तापर्यंत अंधश्रद्धा करत आलेलो आहोत. लक्षात घ्या प्रियानो. नंबर 2, येशूच्या जीवनाविषयी त्या भविष्यवाद्यांनी येशूच्या जन्माच्या 800 वर्षापूर्वी काय भविष्यवाणी केलेली आहे, ती भविष्यवाणी बाजूला राहिलेली आहे. आणि माणसांनी घालून दिलेले नियम आम्ही दरवर्षी पाळत आहोत. हे येशूला आवडत नाहीत, हे येशूला आवडत नाही. लक्षात घ्या. म्हणून नाताळ सणाचं जे काही गांभीर्य आहे ना, ते आम्ही सणामध्ये रूपांतर केलेलं आहे. सण आणि सणाचा देवाला वीट आहे, आम्ही पाहणार आहोत. मग ही अंधश्रद्धा नाही आहे का? नंबर 3, खरा नाताळ आणि ख्रिस्त जन्मोत्सव नेमका आम्ही काय केलं पाहिजे? नाताळ सण साजरा करावा की जन्मोत्सव करावा, याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. नंबर 4, दरवर्षी ख्रिस्ती लोक नाताळ सण कसा साजरा करतात हे तुम्हाला तर माहितीच आहे. आज जगातही तुम्ही पाहतात आणि साजरा करण्याच्या रीतीला आणि त्या वहिवाटीला आणि त्या परंपराला आणि त्या रूढीला तुम्ही आता चालू ठेवलेलं आहे. आणि आता करणार आहात, त्या करण्यामध्ये तुमची बरीचशी तयारी चालू आहे. प्रत्येक चर्चेमधून चालू आहे. 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 8 नाही, 10 नाही, बऱ्याच चर्चमध्ये. म्हणून आज आम्ही हे 4 पॉईंट पाहणार आहोत, अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. आत्तापर्यंत आम्ही जे सण साजरा करत आलो ना, अंधश्रद्धेप्रमाणे करत आलेलो आहोत. अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या. तुम्हाला माझं बोलणं कडू वाटत असेल, परंतु त्याच्यामध्ये काय सत्य आणि काय रूढ, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचा गाभा त्यामध्ये अडकलेला आहे किंवा काय महत्त्वाचा सारांश त्याच्यामध्ये आहे, ते आज आम्ही पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने ऐका. काय करतात माहिती का? बरीच मंडळी काय करतात की व्हिडिओ अगदी सुरुवातीला पाहतात, थोडंसं 2 मिनिटं 3 मिनिटं ऐकतात, अरे यार असं आहे का, बरं ठीक आहे, क्लिक करता बंद करून टाकतात आणि पुढे चालतात. नो,
आजचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. जर का तुम्ही आजचा संदेश ऐकला तर तुमचं खरं ख्रिस्ती जीवन काय आहे, खरा नाताळ तुम्ही कसा साजरा केला पाहिजे, आतापर्यंत तुमचं जे आयुष्य आहे साजरा करण्यात नाताळ सण 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 व्यर्थ गेलेला आहे. परंतु पवित्र बायबलमध्ये सांगितलं आहे की संधी साधून घ्या, वेळ फार कठीण आहे. अजून आम्हाला संधी आहे, अजून आम्हाला संधी आहे. आणि म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे बारकाईने ऐका. काय कमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत ते द्या, परंतु सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त होईल असं वचन आहे. जे सत्य आहे मी तेच तुमच्या समोर ठेवणार आहे. प्रियानो, या ठिकाणी मी पाहणार आहोत येशूला संप्रदाय ह्या गोष्टीचा त्याला फार वीट आहे. पवित्र बायबलमध्ये मत्ती 15 आणि 1 ते 20 मध्ये आम्ही पाहतो. त्याची हेडिंग अशी आहे की मानवीय संप्रदाय व येशूची शिकवण. आज आम्ही पाहतो जगामध्ये मानवीय शिक्षण आणि संप्रदाय हे जास्त भर आहे आणि येशूची शिकवण ही कमी आहे. आणि म्हणून परुषी आणि शास्त्री लोक येशूला आणि येशूच्या शिष्यांना म्हणायचे, येशू तुझे जे लोक आहेत, तुझे जे शिष्य आहेत ना, ते वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे चालत नाही आहेत, वाडवडिलांच्या नियमाप्रमाणे चालत नाही आहेत, वाडवडिलांच्या शिक्षणाप्रमाणे चालत नाही आहेत. प्रियानो, या ठिकाणी मी पाहूया मार्कुस शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्यामध्ये काही वचन आहेत. पहा, मार्क 7 आणि त्यामध्ये 1 ते काही वचन आहेत. तेव्हा परुषी लोक कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले आणि त्यांच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हाताने जेवताना त्यांनी पाहिले. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या न वाचवून जेवत नाहीत आणि बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाहीत आणि प्याले, घागरी, पितळे, भांडी धुणे व असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. लक्षात घ्या प्रियानो, ही मंडळी अशा प्रकारे रूढी आणि परंपरा पाळणारी मंडळी आहेत. लक्षात घ्या. आणि म्हणून देवाला, प्रभू येशूला त्याचा वीट येतो. खाली असं म्हटलेलं आहे की ह्यावरून परुषी व शास्त्री त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात आणि वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे का चालत नाही असा प्रश्न त्या परुषीने आणि त्या शास्त्रीने येशूला विचारलेला. लक्षात घ्या प्रियानो. परंतु येशू त्यांना उत्तर देत आहे की तुम्हा ढोंग्यांविषयी यशायाने चांगलेच संदेश देऊन ठेवला आहे. तो त्याचा लेख असा आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहेत. ओठांनी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू, तुला धन्यवाद गौरव. हे फक्त आम्ही मुखाने म्हणतो, पण अंतःकरणापासून येशूला बाजूला ठेवलंय. आज तीच परिस्थिती जगामध्ये पाहत आहोत आम्ही की ते माझी व्यर्थ उपासना करतात आणि शास्त्र म्हणून ते शिकवतात, शास्त्र म्हणून शिकवतात, बायबल म्हणून शिकवतात, दंतकथा म्हणून शिकवतात आणि परिपाठाप्रमाणे शिकवतात. परंतु येशू कोण आहे, त्याची शिकवण काय आहे हे पाहत नाही, तर संप्रदायाप्रमाणे ते चालतात. संप्रदाय, रूढी आणि परंपरेप्रमाणे. आज आम्ही पाहतो की नाताळ सण अशाच रीतीने रूढी आणि परंपरेने चाललेला आहे. प्रियानो, या ठिकाणी पाहतो पवित्र बायबलमध्ये त्याच अध्यायामध्ये 7 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही देवाची आज्ञा काय करतात? बाजूला ठेवतात, सारून देतात आणि संप्रदायाला चिटकून राहतात. हेच रूढी आणि परंपरा, याला चिटकून राहतात. पण येशूची शिकवण आणि आज्ञा बाजूला ठेवतात. आणि इथं असं म्हटलेलं आहे की संप्रदाय पाळण्याकरता तुम्ही देवाच्या आज्ञेचा मोड छान प्रकारे केलेला आहे आणि तुमचा मार्ग देखील तुम्ही छान निवडलेला आहे. कोणता? दरवर्षी नाताळ, नवीन वर्ष, गुड फ्रायडे, ईस्टर संडे हे सण आम्ही पाळतो. आणि हा काळ, हा समय फक्त 1 ते 2 दिवसाचा असतो. वर्षभर आम्ही झोपून जातो, वर्षभर आम्हाला ती आठवण राहत नाही. फक्त हे सण समोर आले 8 दिवस, 1 महिना, 2 महिने आम्ही जागृत होतो. वर्षभर 365 दिवस आम्ही आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या नादामध्ये, आमच्या संसारामध्ये असतो. प्रियानो, हे करणं येशूला आवडत नाहीये. आणि म्हणून खाली असं म्हटलेलं आहे की प्रियानो, पवित्र बायबलमध्ये ह्या गोष्टीचा जर आम्ही विचार केला तर आजही बरीच मंडळी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की रोज दर रविवारी येणारा जो काही शास्त्र भाग असतो याकडे आमचं लक्ष नसतं.
वचन असतं त्याकडे आमचं लक्ष नसतं. आणि म्हणून ही मंडळी अज्ञानाअभावे, ज्ञान त्यांना नाही, फक्त अज्ञान त्यांच्यामध्ये रुतलेलं आहे. त्या अज्ञानाने येशूची ओळख त्यांना झाली नाही. कारण वचन आहे होसे 4:6 मध्ये की ज्ञानामुळे माझ्या लोकांचा, ज्ञानाच्या अभावामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. लक्षात घ्या प्रिय, प्रॉपर ज्ञान नसल्यामुळं आज त्यांचा नाश होत आहे. आणि जे अंधळे वाटले आहेत ते त्यांना प्रॉपर ज्ञान देत नाहीत. आणि म्हणून अंधभक्तांना आज त्यांनी बाजूला, देवाच्या सामर्थ्यापासून बाजूला ठेवलं आहे. काही चर्चेसमध्ये तर अजूनही नाताळ सणाला धूप जाळतात बरं का, धूप जाळतात. पहा पवित्र बायबल आम्हाला काय सांगते. माझं वंचं वचन नाही, देवाचं वचन काय पहा. पवित्र बायबलमध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की धूप जाळतात. परमेश्वरला धूपाचा वीट आहे. यशाचा ग्रंथ याचा 1 अध्याय आणि 13 आणि 14 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराला धूप जाळण्याचा वीट आहे. दर नाताळाला, प्रत्येक नाताळाला काही चर्चेसमध्ये धूप जाळल्या जातो. लक्षात घ्या, लोबानाचा धूप असतो तो जाळला जातो. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराला धूपाचं वीट आहे. चंद्र दर्शने, शब्बात व मोठे मेळे परमेश्वराला खपत नाही, देवाला खपत नाही. आणि तिथं असं म्हणलं की सणाचा मेळा व ह्याही गोष्टी अधर्मच आहे. सणाचा मेळा, धूप जाळणे, चंद्र दर्शन घेणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रियानो, याला देवाचं वीट आहे, ते अधर्म आहे. आणि म्हणून तो असंही म्हणतो की मी सणाचा द्वेष करतो आणि त्याचा मला भार झाला आहे. आणि म्हणून तो मी सोसू, मी कुठपर्यंत ते सोसू, कारण मी आता थकलो आहे. परमेश्वर म्हणतो, नीट वाचा पवित्र बायबलमध्ये यशा 1:13 आणि 14 मध्ये, देवाला ह्या गोष्टींचा वीट आहे. आणि जर देवाला वीट आहे तर आम्हाला मात्र त्यातला चांगला नीटपणा आम्हाला समजलेला आहे, नाही का. आम्ही सगळ्या चुकाच करत बसत आहोत. प्रियानो, आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये प्रेषित पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की करिंथीकरांच्या लोकांना जे तो म्हणतो ना ते आज आपल्याला पण म्हणत आहे. काय म्हणतो की ह्या खमीराने नव्हे, काय, कोणता खमीर? दुष्टपणाचा खमीर, वाईटपणाचा खमीर, या खमीराने नव्हे तर सात्विकपणा आणि खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण पाळावा. म्हणजे आमचं मन, आमचं हृदय शुद्ध, पवित्र, समर्पित आणि आनंदी हृदयाने, कुठल्या प्रकारचा द्वेष आणि कलह, मत्सर न ठेवता आम्ही हा सण पाळला पाहिजे. परंतु आमच्या हृदयामध्ये सगळी प्रकारची घाण असते. एकमेकाचा कडूपण, एकमेकाचा वाईटपण, एकमेकाचा राग, तट, फुटी, पक्षपात, हे सगळं आम्ही आमच्या हृदयात ठेवून हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ख्रिस्त जयंती या पुढे ऐसा गणिता का, काय गाणे गातो, नाचतो. पण हृदयामध्ये भावाबद्दल, बहिणीबद्दल, आईबद्दल, वडिलांबद्दल, नातेवाईकाबद्दल, आमच्या प्रियजनांबद्दल, पाळकांबद्दल, पाळकिनीबद्दल जो द्वेष साठवून ठेवलेला आहे प्रियानो, हा जर आम्ही घेऊन पाळतो तर ती एक अंधश्रद्धा आहे. 100% अंधश्रद्धा आहे. आणि त्या अंधश्रद्धेला परमेश्वर मान्यता देत नाही. लक्षात घ्या. म्हणून प्रियांनो, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आपला वलांडन सणाचा जो यज्ञ आहे, जो ख्रिस्त, त्याचे अर्पण एकदाच झालेले आहे. पवित्र बायबल आम्हाला सांगत आहे एकदाच. 1 कोरिंथ 5 आणि 7 मध्ये एकदाच वलांडन सणाचा कोकरा बकरा त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे प्रियानो. आणि आमची वलांडन या शब्दाचा अर्थ आहे सुटका. आमची सुटका झालेली आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा सण साजरा करण्याचं अत्यंत वाईट पाप आम्ही करू नये. तर त्या दिवशी आम्ही काय केलं पाहिजे? सणाच्या शेवटल्या दिवशी, म्हणजे महत्वाच्या दिवशी, पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे योहान 7 आणि 37 मध्ये, सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, जो तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. लक्षात घ्या प्रियानो, माझ्याकडे यावे आणि प्यावे. काय प्यावे? लक्षात घ्या प्रियो, काय खावे? आज आम्ही पाहतो की येशू मोठ्याने म्हणतो की माझ्याकडे, सणाच्या दिवशी मोठ्याने म्हणतो की जो तहानेला असेल त्याने माझ्याकडे यायचं आहे. प्रियानो, आज आम्ही येशूकडे जातोय का? नाही, रूढी आणि परंपरेकडे जातो. येशूच्या शिकवणीकडे मी जात नाही, येशूच्या विचाराकडे मी जात नाही. ह्या गोष्टी आम्ही करत बसतो. येशूच्या जन्माविषयी जर भविष्य पाहिलं ना दादा, येशूच्या जन्माविषयी भविष्य, येशूच्या जन्माच्या अगोदरच, अजून मी जन्मामध्ये हात घातलेला नाही, त्याचा जन्म कसा झालेला आहे लक्षात घ्या. ठिकाणी येशूच्या जन्माविषयी एक भविष्यवाणी आहे. त्या भविष्यवाणीचा कधी आम्ही विचार केला का? येशूच्या जन्माच्या अगोदर
नोहाच्या काळामध्ये जो जलप्रलय झाला, त्या जलप्रलयानंतर 450 वर्ष परमेश्वर मलाकीच्या ग्रंथानंतर 450 वर्ष शांत राहिला, काहीही बोलला नाही, काही केलं नाही. परंतु प्रभू येशू परमेश्वर, प्रियानो, परमेश्वर मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की संदेश त्यांच्याद्वारे बोलला. संदेशाद्वारे यशया, यिर्मया, जकर्या या असे बरेच संदेश जे आहे त्यांच्याद्वारे परमेश्वर बोलत गेला. आणि येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर यशया संदेशा एक भविष्य करत आहे. अहो, तसं जर पाहिलं तर येशू ख्रिस्त फक्त मत्तई, मार्क, लूक आणि योहान या 4 शुभवर्तमानामध्ये नाहीये. येशू उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत आहे. हे आम्ही विसरतो. बरेच आंधळे वाटणे त्यांना ते सांगत नाहीये, आणि अंधभक्तही त्यांच्याच मागे जातात आणि खड्ड्यात पडतात. आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. यशाने येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर एक भविष्य केलं होतं की पहा, कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इमानुएल ठेवा, म्हणजे आमच्या सानिध्य देव असे ते ठेवतील. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये असंही म्हणलेलं आहे यशया 9 आणि 6 मध्ये की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री म्हणतील, समर्थ देव म्हणतील, सनातन पिता म्हणतील, आणि तो शांतीचा अधिपती असेल. अरे, ह्या गोष्टी आम्हाला येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर कळलेल्या आहेत. ह्या गोष्टीचा कधी आम्ही विचार केला का? अंधभक्तांनो, अंधळ वाटण्यांनो, की आम्ही फक्त वारंवार सणाची वाट पाहतो, वर्षभर आम्ही वाट पाहतो आणि वर्षाच्या वर्षाला आम्ही सण साजरे करतो. पण त्याने यशया 9 आणि 6 मध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन आम्ही करतो का? कशासाठी जन्म घेतला त्याने? तो कोण आहे? अद्भुत मंत्री आहे. त्याने आमच्यासाठी जन्म घेतला, आमच्या पापांमधून आम्ही मुक्त व्हावं, आम्हाला नवीन जीवन मिळावं, आम्हाला शांती मिळावी, बहुतायत जीवन आम्हाला प्राप्त व्हावं. तो अद्भुत मंत्री आहे, तो सनातन पिता आहे, तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. हे लोकांना सांगायचं आम्हाला, हे लोकांना सांगायचं अंधभक्तांनो, का फक्त सणच आम्हाला पाळत बसायचं नाहीये. लक्षात घ्या, नुसतं सणच आम्ही पाळत बसू तर आमची अंधश्रद्धा आहे, अजून आम्ही झोप येत आहोत. प्रियानो, आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये मत्तई कृत्य शुभवर्तमान याचा 1 अध्याय, आणि त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. लक्षात घ्या प्रियानो, मत्तई कृत्य शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18 ते 25 वर्षांमध्ये आम्हाला पाहायला मिळेल येशूचा जन्म कसा झालेला आहे. येशूचा जन्म कसा झालेला आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. कानखोल के सुनो. आम्ही रोज वाचतो, रोज चर्चला जातो, आम्ही रोज आणि रोज हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणतो, सगळं करतो, परंतु अजून येशूच्या जन्माविषयीचे महत्त्व आम्हाला अजून समजलेलं नाहीये. तोंडपाठ आहे हो, पण हृदयात नाहीये. तोंडपाठ आहे पण आचरणात नाहीये. तोंडपाठ आहे पण आमच्या स्मरणात नाहीये. तोंडपाठ आहे, दर वर्षालाच येशू एकाच वेळेस त्याचा सण साजरा करतो आणि शांत बसतो. येशू समजलेला नाहीये. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. अत्यंत महत्वाचं आहे, हे आम्हाला माहिती आहे. तिचा पती योसेफ नीतिमान होता. तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. कानखोल के सुनो. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. जे कोणी अंधभक्त असतील जगामध्ये त्यांनी समजून घ्यायचं आहे, येशूचा जन्म देहापासून झालेला नाहीये, तर येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. योसेफ आणि मरिया यांच्यापासून झालेला नाहीये, तर देवाच्या पवित्र आत्म्यापासून झालेला आहे. हे अंधभक्तांनी समजून घ्यायचं आहे. तर बरेच गोष्टी मला ऐकायला मिळतात, मलाही विचारले जातात की येशू देहापासून जन्मलेला आहे का? नाही, पवित्र आत्म्यापासून. लक्षात घ्या. आणि मग ते देवदूत तिला म्हणतात, तुला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारण्यासाठी आलेला आहे. ह्या गोष्टी आज ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी, ख्रिस्ती लोकांनी, पिढी जात विश्वासणाऱ्यांनी लोकांना सांगायचं आहे की येशू कोण आहे, येशूने काय केलं आणि कशासाठी जन्म घेतला.
लक्षात घ्या प्रियानो, खाली असं म्हटलेलं आहे, सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले पूर्ण व्हावं, आणि ते पूर्ण या ठिकाणी झालेले यशाने, जखराने, यिर्मयाने ज्याही गोष्टी भविष्य केल्या तिथं आम्हाला पूर्ण झालेलं पाहायला मिळतात. आम्ही झोपेत आहोत, अजून आम्ही नाताळ सण करतोय. सण म्हणून साजरा करतो? नो, स्वार्थ म्हणून साजरा करायची आहे. आपल्या लोकांना, जगाला स्वार्थ सांगायचे आहे. येशू कोण आहे, काय आहे. येशू आमच्या पापांसाठी त्याने जगामध्ये जन्म घेतला, आमच्यासाठी त्याला मारलं गेलं, त्याने वेदना भोगल्या, तो मेला, उठला, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तो पित्याकडे गेला, आणि तो पुन्हा येणार आहे, कारण तो काल, आज आणि युगानुयुग जिवंत देव आहे. हे आम्हाला लोकांना सांगायचे. हे दिलं सोडून आणि वारंवार वर्षानुवर्ष नाताळ नाताळ नाताळ, खाणं पिणं, बसणं उठणं, लेणं नेसणं, ह्या गोष्टी आम्ही करतो. अत्यंत चुकीचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की तो येशू आजही आमच्या सोबत आहे, आजही आमच्या संगती आहे. याचा विचार आम्ही केला पाहिजे. प्रियानो, मी पाहतो पवित्र बायबलमध्ये की नाताळ, तिसरा माझा पॉईंट आहे नाताळ. नाताळ सण काय आहे? अत्यंत महत्त्वाचा. नाताळ सण काय आहे? ख्रिस्तांच्या जन्माच्या दिवशी बहुतेक प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथोलिक लोक ख्रिस्त जयंती, ख्रिस्ताचा जन्मोत्सव आणि नाताळ सण साजरा करतात. आजही आहे, मागून आलेला आहे. हा एक उत्सव, एक ते काय करतात, हे कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट हे 25 डिसेंबरला साजरा करतात. अत्यंत महत्त्वाचं, लक्षात घ्या. 25 डिसेंबरला साजरा करतात. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चेसमध्ये हा उत्सव, हा नाताळ 6 जानेवारीला साजरा करतात, 6 जानेवारीला. आणि अर्मेनियातील मंडळ्या हा उत्सव 19 जानेवारीला साजरा करतात. आणि म्हणून आम्ही पाहतो की आज आम्ही पाहतो दर वर्षाला जो सण साजरा केला जातो रूढी आणि परंपरेपासून. प्रियानो, तुमची चूक नाहीये, तुमची चूक नाहीये, मंडळीची चूक नाहीये. ॲक्च्युली आम्हाला पाहायला मिळतं की हा सण केव्हापासून चालू झाला की कॉन्स्टंटाईन बादशहाच्या काळामध्ये, इसवी सन 325 मध्ये, तो राजा असा होता भयानक आणि खूप चांगला, धार्मिक आणि काय जे असेल ते, त्याच्या त्या परिस्थितीमुळं त्याच्या जन्माची तारीख त्याला दिलेली आहे, असा इतिहास आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आणि तसं पाहायला गेलं तर ख्रिस्ताच्या जन्माची तारीखच नाहीये, ख्रिस्त केव्हा जन्मला हे पवित्र बायबल लिहिलंच नाहीये, परंतु जन्मला हे 110%, हे 110%. तो जन्मला. प्रियानो, ते दिवस हिवाळ्याचे होते. कारण आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये की ज्यावेळेस पुरेकून तारा चमकला त्यावेळेस धनगर लोक शेकोटी करून शेकत बसले त्या थंडीमध्ये, आणि पुरेकून तारा चमकतो. मागी शास्त्री लोक त्याला शोधण्यासाठी जातात. हे पवित्र बायबलमध्ये अगदी बरोबर आहे, लक्षात घ्या प्रियानो. परंतु त्याची जन्मतारीख आम्हाला पाहायला मिळत नाही. प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत की ख्रिसमस काय आहे. ख्रिसमस, कोणी नाताळ म्हणतं, कोणी ख्रिसमस म्हणतं, कोणी जन्मोत्सव म्हणतो ख्रिस्ताचा. मग ख्रिसमस काय आहे याकडे मी लक्ष दिलं पाहिजे. ख्रिसमस हा शब्द ख्रिस्तमास असा आहे. ख्रिस्तमास म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की ख्रिस्त जन्माचे स्मरण करण्यासाठी केलेली उपासना. उपासना म्हणजेच एक मास, म्हणजे उपासना. मास या शब्दाचा अर्थ उपासना. आणि म्हणून मी या ठिकाणी परत एकदा पाहणार आहोत की ख्रिस्ती जन्माच्या वेळी जे प्रसंग ध्यानात घेता ख्रिस्ताचे जन्माचे स्मरण करणे, त्याची उपासना करणे, त्या प्रसंगाशी जुळते मिळते असे आनंद साजरा करणं, प्रियानो, हे काही वावगं नाहीये. हे करणं फार गरजेचं आहे, ते आम्ही केलंच पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्तावरील प्रीती, आनंद आणि त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा आदर, सन्मान करण्याचा हा एक सरळ आणि स्वाभाविकपणा आहे. आम्ही ते केलं पाहिजे, लक्षात घ्या प्रियानो. आणि पवित्र बायबलमध्ये आम्ही जर पाहिलं तर प्रियानो, ह्या गोष्टी मागी लोक, शास्त्री लोक देखील आणि ते धनगर लोक देखील ईश्वरच्या दर्शनासाठी येत होते. आम्ही करणं गरजेचे बाप आहे, आनंद करणं गरजेचे बाप आहे. परंतु ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती शिकवण आम्ही बाजूला ठेवतो आणि मत्तेमध्ये सांगितल्याप्रमाणे मानवीय संप्रदाय, ही पद्धत जी आहे ती आम्ही चालू आणि रूढी ठेवतो. प्रियानो, हे देवाला आवडत नाहीये, हे ईश्वराला आवडत नाहीये, हे पित्यालाही आवडत नाहीये. हे अशा प्रकारचे सणवार करणं प्रियानो. आणि म्हणून जर देवाला आवडत नाही तर आम्ही त्या सण, त्या गोष्टी आम्ही करू नये, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आम्ही या ठिकाणी अजून एक या ठिकाणी पॉईंट पाहणार आहोत की ख्रिस्ती लोक
पूर्वीचे आणि आत्ताचे नाताळ सण साजरे करतात. कसा करतात? पूर्वी करत होते, आताही करत आहे. तसे जर पाहिलं तर पवित्र बायबलमध्ये येशूचा जन्म 2025 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि आज आम्ही पाहतो मागून आला आणि पुढे चाललं या पद्धतीने मत्ते 15:1-20 प्रमाणे रूढी आणि परंपरेने आम्ही चालत आहोत. आम्ही म्हणजे बरेच विश्वासणारे ख्रिस्ती लोक, बरेच सगळेच नाहीये, बरेच अंधभक्त आणि बरेच आंधळे वाटळे, सगळेच नाहीये, काही आंधळे वाटळे ज्यांना चांगलं ज्ञान असूनही ते करतात. काय करतात माहितीये का? येशू ख्रिस्ताला गव्हाणीमध्ये बसवतात. अंधभक्त येशू ख्रिस्ताला एका काचेच्या किंवा एका चिनी मातीच्या भांड्यामध्ये बाळ म्हणून बसवतात. मरियेच्या हातात देतात. एका कुठेतरी डोंगराला, एखाद्या भिंतीमध्ये कपरीला त्या ठिकाणी येशूला आणि त्या बाळाला ठेवतात आणि रोज फुलं वाहतात, रोज मेणबत्त्या लावतात, अगरबत्त्या लावतात आणि त्याचं दर्शन घेतात. 100% अंधश्रद्धा आहे की नाही? अरे 2025 वर्षापूर्वी तो जन्मलेला आहे आणि आजही तुम्ही त्याला बाळ करून ठेवलेला आहे. आजही तुम्ही त्याला त्या मारियाच्या हातात दिलेला आहे आणि फुलं टाकतात, अंधश्रद्धेप्रमाणे फुलं टाकतात, मेणबत्त्या लावतात, दर्शन घेतात, डोकं आपटवतात. तिथं लक्षात घ्या प्रियानो, हे चुकीचं आहे. ही अंधश्रद्धा नाही आहे का? आंधळ्या वाटल्यांना ह्या गोष्टी समजतात, परंतु ते लोकांना सांगत नाही. कारण रूढी आणि परंपरा. जर का आम्ही सत्य सांगितलं आमचे पगार बंद होतील, जर का मी सत्य सांगितलं आम्हाला सेवा करता येणार नाही, जर का मी मानवीय नियम जर घातला तर मात्र आम्हाला उपाशी मारावं लागेल. म्हणून मागून आला आणि पुढे चाललं. तुम्ही खड्ड्यात जा, मी पण खड्ड्यात जातो. मी म्हणत नाहीये. पवित्र बायबलमध्ये मत्ते 15 आणि 14 मध्ये आंधळा वाटला जर आंधळ्याने घेऊन जाईल तर ते दोघे खड्ड्यात पडतील. प्रिय, आम्ही पाहतो की बरेच ख्रिस्ती लोक येशूला फक्त धन्यवाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही. ख्रिस्ती अशी काही अंधभक्त आहेत की ते आंधळे वाटडे त्यांना जे सत्य आहेत ते सांगत नाहीत. उलट ज्या गावांनी बसवलेल्या असतात ना, मग ते लोक त्यांना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा बक्षीस देतात. काय गावण चांगली केली, येशूला त्या ठिकाणी बसवलं म्हणून ते काय करतात, त्यांना अजून प्रोत्साहन देतात बक्षीस देऊन. पुन्हा दरवर्षी तुम्ही हे करा. मग त्यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन चालू होतं. ह्या वर्षी मला 1 नंबर मिळाला, पुढच्या वर्षी त्याला मिळाला, मला पण भेटला पाहिजे, मग याच्यापेक्षा मी चांगली करेल. परंतु ते आंधळे वाटले त्या लोकांना सांगत नाहीये की बाबा रोज आणि रोज दरवर्षी तुम्ही येशूला त्या घाणीत बसू नका. तुमच्या हृदयात घ्या, ही हृदयातली घाण काढा, ही गव्हाण स्वच्छ करा, ही गव्हाण साफ करा आणि या गव्हाणीमध्ये रोज 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 निरंतर येशूला बसवा. ते बंद करा. हे सांगत नाहीये. हे जर सांगितलं तर त्यांचा पगार बंद होईल, त्यांचं पोट बंद होऊन जाईल आणि म्हणून त्या गोष्टी करत नाहीत. लक्षात असू द्या प्रियानो, प्रभू येशूने आमच्यासाठी आनंदाची सुवार्ता सांगितलेली आहे. आज बरेच लोक आम्ही पाहतो जगामध्ये, लक्षात घ्या, संकटात आहेत, आजार आहेत, पीडात आहेत, समस्यामध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत, वाईट अशा स्थितीमध्ये जीवन जगत आहेत. प्रियानो, आज आम्ही काय करतो? फक्त सणवार साजरा करतो. पवित्र बायबल आज आम्हाला काय सांगत आहे मी ते पाहणार आहोत. लूका सुवर्तमानाचा 2रा अध्याय आणि त्यामध्ये 8व्या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत. त्या परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपला कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला आणि प्रभूचे तेज त्यांच्या सभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. भीती वाटली. लक्षात ठेवा, भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कोणता आनंद? लोक घाबरलेले आहेत. आजच्या काळामध्ये लोक घाबरलेले आहेत. संकट, समस्या, दुःख, दारिद्र्य, आजार, परेशानी, पीडा, टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टीत घाबरलेले. परंतु आज नाताळ सणानिमित्त प्रभू येशू आम्हाला धीर आणि आधार या वचनाद्वारे देत आहे की तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे. कोणची आनंदाची सुवार्ता आहे? अंधभक्तांनो लक्षात ठेवा, आंधळ्या वाटण्यावर लक्षात ठेवा. हे लोकांना आम्हाला सांगायचं आहे. कोणती सुवार्ता आहे ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. हे आम्हाला लोकांना सांगायचंय दरवर्षी सुवार्तेच्या माध्यमातून. हे आम्हाला रोज आणि रोज लोकांना सांगायचं आहे. अंधभक्तांनो, रोज आणि रोज लोकांच्या मनावर बिंबवायचं आहे. सण वार साजरे करत बसू नका.
ती अंधश्रद्धा आहे. जी स्वार्थ त्याने आम्हाला सांगायला सांगितली ती आम्ही करत नाही आणि भलत्या गोष्टी आम्ही करून बसतो. आणि खाली असं म्हटलं आहे, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर मनुष्यावर त्याचा प्रसाद झाला आहे आणि मनुष्यात त्यांनी शांती दिली. आज आम्हाला शांतीची गरज आहे. पैसा, धन, दौलत, संपत्ती, प्रॉपर्टी, डिग्निटी, पद, पुढारपण हे महत्वाचं नाहीये. मनाला शांती, हा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. हे लोकांना आम्हाला सांगायचं आहे. आज आम्ही काय करतो? फक्त सणवार 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 करतो. आम्ही शांत बसतो प्रियनो, कारण परमेश्वराचा गौरव स्वर्गामध्ये आहे. परंतु प्रियनो, आज पृथ्वीवर प्रत्येक मनुष्याला शांतीची आज गरज आहे आणि तो शांतीचा राजकुमार त्याने आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे. जर का हे सोडून आम्ही फक्त आणि फक्त नाताळ, नवीन वर्ष, गुड फ्रायडे जर आम्ही वर्षाच्या वर्षाला आम्ही साजरे करू आणि येशूची शिकवण आम्ही त्या ठिकाणी देणार नाहीत आणि फक्त मानवीय संप्रदाय जर आम्ही करू, अंधश्रद्धा नाही का? 100% आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून आज आम्ही सण साजरे करत असताना आम्ही कसं केलं पाहिजे? अक्षरशः आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने जो काही जन्म घेतलेला आहे त्याचं फक्त आम्ही काय करतो? एक सण म्हणून साजरा करतो, एक उत्सव म्हणून साजरा करतो. परंतु दरवर्षी जर आम्ही खाणे पिणे, रंगोटी, नवीन कपडे, चैनीच्या वस्तू, हालेलुया, चैनीच्या वस्तू, हॉटेल्स, डीजे लावून नाचणं, गाणे, तमाशे, काय काय गोष्टी आम्ही त्या दिवशी एक दिवशी आम्ही पूर्ण करतो. आणि अनाठाई भयानक पैसा खर्च करतो. जी गव्हाण आम्ही करतो, त्या गव्हाणीमध्ये 1000 रुपये खर्च आम्ही करतो. अहो, येशूने त्या गव्हाणी जन्म घेतला हो तुमच्या आणि माझ्यासाठी. येशूने राजमहालामध्ये जन्म घेतलेला नाहीये. येशूने गव्हाणी जन्म घेतलेला आहे. आणि म्हणून येशूने ते दरिद्री, भिकारी, अनाथ, गरीब, आजारी, दुःखी, कष्टी ह्या लोकांमध्ये सेवा केली. राजाकडे गेलेला नाहीये, पुढाऱ्याकडे गेलेला नाहीये, धनवानाकडे गेलेला नाहीये. मग आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये मत्ती 25 आणि 31-40 मध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्या न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस मी येईल, अंधभक्तांनो, आंधळ्या वाटळ्यांनो, सगळेच नाहीये, काही कान खोल के सुनो. मत्ती 25, 31 आणि 40 मध्ये की जो तुम्ही अनाठाई जो खर्च करता, व्यर्थ खर्च करता प्रियानो, तर येशू म्हणतो त्या ठिकाणी, भुकेल्यांची भूक, तहानलेल्यांची तहान, निराश्रितास वस्त्र. लक्षात घ्या, गरजवंतांची गरज. जे भिकारी आहेत, जे रोडवर आहेत, जे परके आहेत, जे उघडे वागडे आहेत, जे बंदी शाळेमध्ये सैतानाने त्याला बांधलेलं आहे, त्या बंदी शाळेत ते आहे, आजाराने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीने बांधलेले आहेत, अशा लोकांकडे आम्हाला पाठवलेलं आहे. आणि म्हणून येशू स्वतः म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही अशा माझ्या बांधवांना कराल ना, एकाला कराल ना, तर येशू म्हणतो तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे. काय मी या गोष्टी करतो? अजिबात करत नाहीये. मी, माझं कुटुंब, माझा परिवार थाट माट, खाणं पिणं, सेंट, अत्तर वगैरे भारी भारी कपडे, वस्त्र लेतो आणि नाका जातो आणि चर्चच्या बाहेर जाऊन बिड्या पितो, सिगारेट पितो, गांजा पितो, दारू पितो, हा ही हू करतो. दुसरी गोष्ट, सोयरी कमी त्या ठिकाणी दमवतो. चर्चच्या बाहेर सोयरी की मुलं मुलींना दाखवतात, मुली मुलांना पाहतात. हे धंदे आम्ही करतो. एवढे खर्च, एवढी आम्ही त्या ठिकाणी येशूच्या सणाच्या माध्यमातून येतो आणि एकत्रित येऊन आम्ही ह्या गोष्टी करतो. ही अंधश्रद्धा नाही का? अंधभक्तांनो, आज आम्ही विचार करणार आहोत की नाताळ सणानिमित्त आम्ही ह्या ज्या गोष्टी ज्या करायला पाहिजे त्या करत नाहीयेत आणि भलत्या गोष्टी करतो प्रियनो. म्हणून हे आमच्यासाठी घातक आहे. या ठिकाणी मी पाहूया, शेवटचा माझा पॉईंट आहे की नाताळ आम्ही साजरा करतो ना दादा, एक गोष्ट आम्हाला करायची आहे. जे गरीब, अनाथ, दीन, दुबळे, कष्टी, भारक्रांत, शेजारी, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, रोडवर भिकारी आहेत, त्यांना दान दशमांश अर्पण द्या, त्यांना कपडे द्या, त्यांना लागल्या गरज, त्यांची जी गरज आहे त्यांना ते पुरवा. वृद्धाश्रमामध्ये जा, त्या लेकरांनी त्या लोकांची काळजी घ्या. अनाथ आश्रमात जा, जे लहान बाळं, लंगडे आहेत, पांगळे आहेत, मूकबधीर आहेत, त्यांची काळजी घ्या. तो पैसा त्यांच्यासाठी खर्च करा, म्हणजे न्यायाच्या दिवशी प्रभू तुम्हाला सार्वकालिक जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जी महत्वाची गोष्ट त्याने आम्हाला सांगितलेलं आहे मार्क 16 आणि 15 मध्ये की संपूर्ण सृष्टीमध्ये जा, संपूर्ण जगामध्ये जा, पृथ्वीवर जा आणि सुवार्तेची घोषणा करा. अरे हे आम्हाला काम करायला सांगितलेलं आहे. फक्त सणवार, रूढी आणि परंपरा आम्ही जर केल्या तर प्रियनो, हे जगाची जी परिस्थिती आहे ती दुप्पट नाशाकडे जाईल. आम्ही जगाचे प्रकाश आहोत. हा प्रकाश, अंधारात जे लोक आहेत त्यांना आम्हाला प्रकाश द्यायचा आहे.
येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्याकडे येईल तो प्रकाशित होईल, जो मला अनुसरेल तो प्रकाशित होईल, त्याच्यामध्ये कधी अंधार राहणार नाही. आणि मग आज आम्ही विचार करतो प्रियनो की आज आम्ही कुठे आहोत. ओके, ह्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही चांगल्या रीतीने आत्मसात करू आणि अनुकरण करू तर 100% माझ्यातली अंधश्रद्धा निघून जाईल आणि खऱ्या अर्थाने मी ख्रिस्ताचा अनुयायीच काय पण चांगल्या प्रकारचा नमुनेदार शिष्य होईल. आणि मग त्यावेळेस हा नाताळ, हे नवीन वर्ष एकमेकाला बोलण्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. आमेन. गॉड ब्लेस यू.